नमस्कार, मी ज्ञानेश पाटील, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचा निमंत्रक आहे. सोबतच राष्ट्रीय घरकामगार चळवळीचा कार्यकर्ता आहे. आपल्या सर्वांना ह्या पत्रकार परिषदेमार्फत पहिल्यांदा 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पत्रकार मित्रांना, सगळ्या जनतेला. आणि सोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार आम्ही ह्या निमित्ताने मानतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठं पाऊल घरकामगारांसाठी उचललेलं आहे आणि त्या पावलाचा आदर राखत केंद्र सरकारने तातडीने त्या पद्धतीची एक समिती केंद्र सुचवल्याप्रमाणे स्थापन करणं गरजेचं आहे. तर ती 26 जुलैला तिची मुदत संपते. त्यामुळे येत्या पावसाळ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे आता जून चालू आहे, पूर्वसंध्येला ही समिती तातडीने स्थापन करावी केंद्र सरकारने. आणि त्या प्रकारच्या कामामध्ये मान्य खासदारांनी देशाच्या आणि राज्यातले आपले 25 खासदार आहेत, त्यांनी शिफारसपत्र केंद्र सरकारला पाठवावीत, केंद्र श्रम मंत्रालयाला पाठवावीत. ही प्रमुख मागणी आहे खासदारांकडे पण. आणि त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की आपल्या कल्याणकारी कायदा बदलण्याची हीच वेळ असल्या कारणाने आता राज्य शासनाने त्या प्रकारचा एक ठराव विधिमंडळामध्ये मांडावा, जेणेकरून तो विधिमंडळ आपल्या जो कल्याणकारी कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करता येईल. आणि तो बदल झाला की घरकामगार बाईला तिचं कायदेशीर संरक्षण, म्हणजे किमान वेतन, त्यानंतरच्या आजारपणाच्या हक्काच्या आठवडी रजेचा प्रश्न, तिचं PF, तिचं ग्रॅज्युएटी आणि तिचं बोनस आणि तिचं निवृत्ती होतं, हे वर्कआउट होऊ शकेल. आणि ती मागणी, त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लेव्हीचा मुद्दा आहे. ती लेव्ही कशी वर्कआउट होणार? आमच्याकडे माहिती अशी आहे की हा जर पैसा द्यायचा तर 2 पद्धतीचे मार्ग आहेत. एक पद्धतीचा मार्ग आहे की स्वतःच्या तिजोरीतून काही निधी द्यावा लागेल, पण त्याला आवक पाहिजे. आमच्याकडे जी माहिती अशी आहे की बोर्डाने असा एक प्रस्ताव ठेवलेला होता घरेलू कामगार कल्याण मंडळाने की प्रत्येक नव्या घराच्या खरेदी विक्रीवरती, म्हणजे समजा 1000 स्क्वेअर फूटचं घर आहे तर शहरी भागामध्ये 1000 स्क्वेअर फूट घराची खरेदी विक्री जी होते त्याची जी स्टॅम्प ड्युटी बनते, त्या स्टॅम्प ड्युटीच्या 0.1 काहीतरी, म्हणजे 0.01 0.1% अशा प्रकारचं, म्हणजे 30 लाख समजा स्टॅम्प ड्युटी मुंबईवर पडली तर तिकडे 30 रुपये त्या घरकामगार बाईच्या बोर्डात जमा होते. 500 रुपये स्क्वेअर फूट ग्रामीण भागामध्ये आणि इकडे 1000 स्क्वेअर फूट. हा प्रस्ताव अतिशय व्यावहारिक आणि योग्य प्रस्ताव आहे. त्यामुळे त्या पद्धतीने एक निधी संकलनाचा विचार झाला तर ह्या सगळ्या सोशल सिक्युरिटी वर्कआउट करता येतील असं आमचं मत आहे. आणि त्यामुळे ती गोष्ट करावी. आणि चौथी गोष्ट अशी आहे की घरेलू कामगार कल्याण मंडळ कलम 10 ह्याची तातडीने हे सगळे होईपर्यंत अंमलबजावणी करा. म्हणजे घरकामगार महिलांच्या मुलांना शालेय शिक्षणासाठी संरक्षण, शिष्यवृत्तीचं, किमान शिष्यवृत्तीचं, तिच्या कौटुंबिक आजारपणाचा आणि उपचाराचा खर्च, तिचा स्वतःचा आजारपण आणि उपचाराचा खर्च, तिचा अपघात विमा. कारण मोठ्या प्रमाणात अपघाताचे केसेस तुम्ही घरकामगार महिलांच्या बघत असाल, कधी साफसफाई करताना पडली, मोडली, अमुक झालं आहे, तमुक झालं आहे, तर तो सुटू शकेल. आणि जनश्री विमा योजना लागू असल्यामुळे वारसांना नुकसान भरपाईचं मोठं कवच उपलब्ध होईल. म्हणजे ही व्यावहारिक मागणी आणि लांब पल्ल्याची मागणी. घरेलू कामगारांचं तुमच्याकडे 16 जून तारीख तुम्ही केली जागतिक, त्याचा अर्थ घरेलू कामगार आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिवस जो आहे तो मुख्यतः 16 जून ह्यासाठी साजरा केला जातो कारण 16 जून रोजीच जिनेवा येथे 2010 साली आंतरराष्ट्रीय श्रम संघटना जी आहे, जागतिक घरकामगार संघ जो आहे, त्या घरकामगार नाही, जागतिक श्रमिक संघ जो आहे, त्यांनी तो ठराव पहिल्यांदा 16 जून रोजी मांडला घरकामगारांच्या बाबतीमध्ये की घरकामगार हे घरकामे काम आहे आणि घरकामगार कामगार आहे. आणि त्या ठरावाद्वारे प्रत्येक देशाच्या सरकारनं सांगितलं की तुम्ही कायदा करा. त्याला भारत सरकारने अनुमती दिली आणि जगभर मग तो दिवस 16 जून हा आंतरराष्ट्रीय घरकामगार दिवस म्हणून ILOने जाहीर केलेला दिवस आहे. जसं महिला दिन हा आंतरराष्ट्रीय ह्याने जगाच्या मंचाने जाहीर केला आहे, तसा हा आंतरराष्ट्रीय श्रमसंघाने जाहीर केलेला दिवस आहे. त्यामुळे तो जागतिक घरकामगार दिवस आहे. 2008ला हा घरेलू कामगार कायदा झाला, 2011ला अंमलात आणला आणि 2014ला आपल्या महाराष्ट्राने बंद केला. तरी आमची विनंती हेच आहे की आमच्या घरेलू कामगार महिलांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे. आणि त्यांचे अधिकार हे आहेत की त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, त्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं म्हातारपण योग्यरीत्या पार पडलं पाहिजे आणि ज्या घरात ते कामाला जातात त्या घरात त्यांना मानाने अधिकार मिळाला पाहिजे. त्यांसाठी कप वेगळा किंवा भांडं वेगळं हे नसलं पाहिजे. ही आमची विनंती सरकारला पण आहे, पत्रकारांना पण आहे. आणि आपण चांगल्या पद्धतीने हे अवेअरनेस केला तरी हे घरेलू कामगार येत्या काही वर्षामध्ये घरेलू कामगारासाठी हा चांगला दिवस उजळला जाईल. म्हणून आपण घरेलू कामगारासाठी जास्तीत जास्त आपण ह्या योजना आल्या तरी करोडो महिलांना ह्याचा फायदा होईल.
आणि सरकारला एवढीच विनंती आहे ही महाराष्ट्रापुरता न करता केंद्रामध्ये हा कायदा झाला पाहिजे आणि केंद्रामध्ये सामाजिक सुरक्षा घरेलू कामगार महिलांना मिळाली पाहिजे एवढीच विनंती आहे. धन्यवाद.